तमाशा सम्राज्ञी म्हणून मानाचा बहुमोल किताब जिने पटकवला होता आणि तो अभिमानाने मिरवला देखील होता. जिच्या घुंगरांच्या खणखणीत आवाजाने अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावलं होतं. जिच्या लावणीचा ठसका त्या काळी अनुभवला नसेल असा एकही महाराष्ट्रीयन प्रेक्षक त्यावेळी नव्हता. अशी लावण्याची खाण, नृत्याची बिजली, तडफदार वाघीण, लाखो करोडो रसिकांच्या हृदयावर अर्धशतक अधिराज्य गाजविणारी, जिला जाऊन 24 वर्ष झाली तरी आजही प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयात आपल्या नृत्य कौशल्याच्या जोरावर आपलं स्थान जिवंत आढळ ठेवणारी. पोटासाठी नाचते मी परवा कुणाची या लावणीद्वारे सर्व देशभर प्रत्येकाच्या हृदयावर आजही आपला ठसा उमटविणारी विठाबाई भाऊ मांग नारंगावकर यांचा आज जन्मदिवस. तमाशा कलावंतांची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नारंगावचा त्यांचा जन्म. म्हणूनच आयुष्यभर नारंगावकर हे आडनाव त्यांनी अभिमानाने मिरवलं. वडील भाऊ मांग नारंगावकर यांनी तमाशा क्षेत्रात आपला तमाशा कलावंत म्हणून एक वेगळाच ठसा उमटवला होता. याचीच परिणिती म्हणून त्यांना शासनाकडून राष्ट्रपती पुरस्काराने गौरविण्यात आले होते. हा पुरस्कार घ्यायला आपल्या बापाबरोबर छोटी विठाही त्यावेळी गेली होती आणि हाच पुरस्कार या क्षेत्रात स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करून त्यांनी आपल्या कलेची सेवा करून स्वतःही पुन्हा मिळवला होता. हे त्यांचं सर्वात मोठं यश होतं. धडाडी आणि दरारा हे त्यांचे गुण. या जोरावर त्यांनी खूप नावलौकिक आणि पैसा कमावला. त्यांचा प्रत्येक तमाशा हाऊसफुल असायचा. लोक विठाबाईला बघायला, त्यांच्या लावणीचा ठसका बघायला आणि पायातलं नृत्य कौशल्य बघायला दूरवरून येत. या सर्वांमुळे त्यांची प्रसिद्धी सिने जगतापर्यंत पोहोचली होती. त्यामुळे चित्रपटात त्यांना नृत्य व महत्त्वाच्या भूमिका मिळू लागल्या होत्या. अनेक चित्रतारकांसोबत त्यांना त्यांचं नृत्य सादर करायला मिळालं होतं. प्रसिद्ध अभिनेते राज कपूर यांनीही त्यांना महत्त्वाची भूमिका त्यावेळी ऑफर केली होती. अशा चहूबाजूंनी त्यांना या क्षेत्रात यश मिळत होतं. प्रत्येक प्रयोगाला जबरदस्त तिकीट विक्री व्हायची. या तिकिटांची विक्री इतकी व्हायची की हा सर्व पैसा गोळा करायला लोकांना अवघड जायचं. पोत्यांमध्ये तो कोंबून कोंबून त्यांना भरावा लागायचा. अशी परिस्थिती त्यावेळी असायची. पण इतकं सगळं असूनही कलेचं आणि व्यवहाराचं नातं कधी विठाबाईंना जुळवता आलं नाही. या सर्वांची परिणिती म्हणून वय, प्रकृती, अस्वास्थ्य, गृहकलह, तमाशा कलावंतांचे हाल यामुळे तिच्या या कर्तृत्वाला ग्रहण लागून सुरुवातीला पोत्या पोत्यांनी पैसा कमावणारी विठाबाई शेवटच्या काळात त्याचे दिनहीन अवस्था होऊन जाते. तिला पैशांसाठी इतरांकडे हात पसरावे लागेल. तिची ही कला नंतर जरी उतरणीला लागली होती तरी विठाबाईंची महती सर्व दूर पोहोचत असल्यामुळे तिची प्रसिद्धी दिवसेंदिवस वाढत चालली होती. लाजधरा पाहुणं तुम्ही जनाची मनाची, पोटासाठी नाचते मी परवा कुणाची असं अभिमानाने सांगणाऱ्या या लावणीमुळे ती महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभरात तिच्या काळीच पिळवटून टाकणाऱ्या अभिनयाने पोचली होती. तिच्यावर अनेक मराठी चित्रपटही निर्माण झाले होते. तिच्या कीर्तीचा सुगंध असा सर्व दूर पोचल्यामुळे अनेक मान्यवर तिच्यासाठी अनेक पुरस्कार घेऊन तिला शोधत यायचे. त्यांनी आणलेले पुरस्कार बघून तिला आनंद नाही व्हायचा. ती म्हणायची, या कागदांचं मी काय करू? मला या कागदांपेक्षा 4 पैसे तरी द्या, ज्या पैशांनी मी माझ्या मुलाबाळांच्या मुखात 4 घास तरी घालू शकेल. तिची हालाकीची केविलवाणी अवस्था बघून शेवटी या पुरस्कारांबरोबर तिला काही रक्कमही मिळू लागली. नारंगावकरांनीही तिची परिस्थिती बघून तिला घर बांधून दिले होते. तिची कलेप्रती असलेली भक्ती, त्याग, तिचे समर्पण या सर्वांची जाणीव ठेवून नारंगावकरांनी तिचा पुतळा अगदी दर्शनी भागात अगदी दिमाखात उभारला होता. आपल्या विठाबाईंप्रती गावकऱ्यांनी या कृतीतून आपलं प्रेम, कृतज्ञता दाखवली होती. लहानपणी आम्ही तिला पाहिली, पण तमाशा कलावंतांकडे पाहण्याचा दृष्टिकोन तेव्हा वेगळा असल्यामुळे तिच्या कलेचं, कर्तृत्वाचं आम्हाला काही वाटत नव्हतं.
कारण त्या काळी वातावरणच तसे होते. शेवटी काय, कला ही कलाच असते. ती चांगली किंवा वाईट नसते. ती कला ज्या हृदयात नांदते ते हृदय पवित्र किंवा अपवित्र असं काही नसतं. ती जिथे नांदते ते हृदय पवित्रच असते, अगदी गंगेसारखं निर्मळ. म्हणूनच अशा पुण्यवान पवित्र आत्म्यांच्या अदृश्य पावलांशी आपण आपसुकच नतमस्तक होऊन जातो. विठाबाईंनी आपल्या नारंगावकर हे आडनाव स्वतःसोबत अभिमानाने मिरवलंच, पण आपल्यासोबतच आपल्या गावालाही देशाविदेशात पोचवलं, प्रसिद्ध केलं. तिची आपली मुक्ताई देवी ग्रामदैवताबद्दल अपार श्रद्धा होती. म्हणूनच वय झालेलं असतानाही अगदी शेवटपर्यंत ती मुक्ताई देवीची यात्रा असली की ती आपल्या सहकलाकारांबरोबर आपल्या नृत्य साधनेतून मुक्ताई देवीला आदरांजली वाहायची. अगदी मोठ्या हिमतीने स्टेजवर यायची आणि आपली कृतज्ञता देवीबद्दल व्यक्त करायची. इतकी तिची शेवटपर्यंत कलेप्रती आत्मीयता होती. तिचं हे असामान्य कर्तृत्व बघून तिच्यावर अनेक पुस्तकंही लिहिली गेली. त्यातीलच तमाशा विठाबाईंच्या आयुष्याचा या योगीराज बागुल यांच्या पुस्तकामुळे मला विठाबाईंच्या अनेक आठवणींना उजाळा देता आला. याबद्दल मी बागुल यांची कृतज्ञ आहे. तसेच आता सर्वांच्या सौभाग्याची गोष्ट म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीप्रमाणेच हिंदी चित्रपटसृष्टीलाही तिच्या लावण्य आविष्काराने भुरळ पाडली. म्हणूनच श्रद्धा कपूर सारख्या दमदार अभिनेत्रीने, छावा दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर व अजय अतुल यांच्यासारख्या संगीतकाराने या चित्रपटाला पुन्हा चार लावण्याचं काम हाती घेतलं आहे. या सर्वांच्या प्रयत्नाला माझ्याकडून लाख लाख शुभेच्छा आणि अंतःकरणापासून आभाळभर शुभेच्छा. धन्यवाद.